दरम्यान आता पुण्यामध्ये काका पुतण्याच्या आघाडीनंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची अधिकृत घोषणा केली। तुर्तास पुण्यातील 105 जागांचं जागा वाटप हे जाहीर केलंय। त्यामुळे 60 जागा काँग्रेसला देण्यात आल्या तर 45 जागा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्यात। उर्वरित जागांसाठी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून मनसेला जागा देणार आहे, तर काँग्रेसची वंचित सोबत चर्चा सध्या सुरू आहे। एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे। जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला। आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं। वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तो पण आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही, कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासोबत नक्की। आता ही आघाडी झालेली आहे, आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी चिंचवड मध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।